नमस्कार. ध्यान झालं सकाळचं. आता 6व्या अध्यायाला पुन्हा प्रारंभ करू. तद ध्यानात जसा ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी, तुलसीदास, सुखदेव महाराज, दिग्गज, अति एकापेक्षा एक दिग्गज निरनिराळ्या क्षेत्रातले त्या सगळ्यांनी जिथे जो निष्कर्ष काढला हरिनामाविषयी, जीवनाचे परम सौभाग्याविषयी, त्यासोबत आता 6व्या अध्यायात मागच्या वेळेस पहिला श्लोक झाला होता. 5वा अध्याय संपून 6व्या अध्याय पहिला श्लोक झाला होता. दुसऱ्या श्लोकापासून सुरुवात करू. ची भूमिका आठवत असेल. पहिला श्लोक होता अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी स योगी च न निरग्निर्न च अक्रिय. ड्रामा, नाटक, अजून इकडच्या तिकडच्या गोष्टी, खूप चांभार चौकशा किंवा खूप लोकांना सांगणं, खूप कष्ट करून घेणं, खूप उपास तपास, खूप उलट टांगणं, खूप नाकाने पुंग्या वाजवणं, खूप शरीराला त्रास देणं, न योगी आहे ना संन्यासी आहे. श्रीकृष्ण म्हणतात या अध्यायात तर पूर्ण पर्दाफाश होणार की योगी खरा कोण, संन्यासी खरा कोण. पहिलेच सांगितलं न निरग्निर न चाक्रिया, जे सोडून बसला सगळं, हे सगळं बेकार आहे. संसार, वैताग, कुठे येऊन फसलो, गृहस्थ आश्रम बेकार खराब आहे, ब्रह्मचारी व्हायला, वानप्रस्थ व्हायला, संन्यास घ्यायला, तो काही खरा संन्यासी नाही. आणि जेव्हा म्हणतो बस मी आता भिक्षा मागून राहणार, आपला स्वतःच समाजापासून दूर आपली 2 एकर शेती घेऊन राहणार, तोही योगी नाही, कृष्णाला मान्य नाही आहे, सोडून जाणारा. मागच्या काही सत्रांपूर्वी मी सांगितलं होतं संन्यासी योगी मधला फरक. जो त्रस्त होऊन वैतागून सगळ्या सोडून जाऊन स्वतः पळून जाणारा तो संन्यासी. आणि जो त्रस्त न होता, वैताग न येता, जिथे आहे जसा आहे तसं देशे काले पात्रेच यज्ञ दानम. 18व्या अध्यायात मोक्ष संन्यास योगात पुढे श्रीकृष्ण सांगतो 3 फिल्टर्स वापरायला हवे कोणाशीही वागताना, कोणाला दान देताना, कोणाशी व्यवहार करताना, जे काय बोलतोय ते पाहून. देशे काले पात्रेच्या, कृष्णाचे वचन. हे 3 गोष्टी सतत सतर्क राहायला हवा, दक्ष राहायला हवा. एक परिस्थिती काय आजूबाजू सध्या, कोणाशी बोलताय, ज्याच्याशी बोलतोय त्याची पात्रता आहे का, त्याला समजते का, हे त्याला कळते का, की अनुभव काय आहे माझा. दरवेळेला चांगलं काही सांगण्याचा प्रयत्न केला तर भलतीचकडे डोकं गेला. तर आता शहाण्याला मी सतर्क की नाही, यांची पात्रता नाही अजून. वाईट नाही, घृणेने नाही, हीन म्हणून नाही, जस्ट समजून घेऊन की अजून वेळ आहे प्रगतीला. हळूहळू हलका हलका. लहान मुलांना आपण एकदम धडधड शिकवायला नाही लागत. थोडं आई, बाबा, मामा, काका एवढंच शिकवतं. संस्कृत एकदम नाही शिकवत. पण चिडून नाही जात आणि त्याला हीन दीन नाही म्हणत, घृणा नाही करत बाळाची, लहान बाळाची. समजत नाही, बोलता नाही येत म्हणून. ते पात्र समजून, काळ कोणता आहे समजून, कुठला काय सुरू आहे सध्या आपल्या अवतीभोवती, कोणाच्या मनावर काय परिस्थिती आहे, कोणाच्या मनात काय चाललंय, आणि देश कुठे आहे, आपण इथली व्यवस्था कशी आहे, काय. देशे कालेच्या पात्रेच्या, हे 3 सांभाळून जे योग्य आहे तिथे तसं बोलणं, तिथे तसं वागणं, तिथे तसं कार्य करणं, तिथे तसं दान देणं, तिथे तसा विचार करणं. हे सगळे 17व्या आणि 18व्या अध्यायात एक करतो. यामधून सात्विक काय, राजसिक काय आणि तामसिक काय, हे 3 फिल्टर्स लावून याचा अजिबात विचार न करता धड जे जसं काही मूर्खासारखं करणं ते तामसिक. याचा विचार तर केला, पण यातून मला काय मिळवायचं, स्वार्थ. दरवेळेला म्हणत की आपण असं केलं तर असं होईल, असं नको व्हायला. आपला अहम रोखून, आपला अहंकार रोखून, अहंकार टिकवून, अहंकाराला पोषण करून
विचार तर केला आपण अहंकाराच्या ते राजसिक, आणि अविचारी नाही केला, अहंकाराला जोपासून नाही, सगळ्यांच्या भल्यासाठी काय, शांतीचा मार्ग काय, उद्धार कशाने, वर योग्य प्रकार, योग्य काय, खरोखर ईश्वराला काय, इथे जर आत्ता कृष्ण उभा असता साक्षी बनून, तर त्याला काय पटलं असतं, तो कसा बोलला असता, त्यांनी अनुमोदन कसं केलं असतं की हो हे ठीक आहे, हे बरोबर आहे. तो विचार करून जे दृष्टीपथात ठेवेल तो सात्विक. मग धैर्य असो, वाणी असो, वाचन असो, देणं काही कोणाला दान देणं असो, या सगळ्यांमध्ये एक सूत्र सांगतात, देशे कालेच पात्रेच, ह्या तीनचा विचार करून सात्विक, राजसिक, तामसिक. तर तिथं 18व्या अध्यायात येईल, थोडं 17व्या अध्यायात सुरू होता आणि 18व्या अध्यायात त्याचं समारोप होतो. पण ही ते आता सध्या आपण 6व्या अध्यायात आहे, याच्यासाठी तिकडून आणलं की संन्यासी जस्ट विचार न करता सोडून पळून जाणार की अरे बेकार आहे, जस्ट आपल्याला नाही जमत, धन्य चिन्ह यांना समजत नाही, आपण आपलं जाऊन. योगी तस्माद योगी भवा अर्जुन, श्रीकृष्ण म्हणतो संन्यासी नको, योगी हो. जिथे आहे तिथेच राहा, ज्यांच्यासोबत आहे त्यांच्यासोबतच राहा, जसं आहे तशा परिस्थितीत राहा, पळून नको जाऊ. पण तुझ्यापासून लोक पळतील त्यांना मात्र पळू दे, तुला नाकारतील त्यांना नाकारू दे, तुझी निंदा करतील त्यांना निंदा करू दे, तुला घृणित नजरेने पाहतील त्यांना पाहू दे, हसून दे, कर्मबंधम प्रहास्यसी, गंमत समज, तू नको पळू त्यांच्यापासून. मात्र जे पळत आहे तुझ्यापासून त्यांना धरून ठेवण्याची आसक्ती नको ठेवू. कसंही करून राहाच, कसंही करून कराच, कसंही करून याच, कसंही करून बोलाच, कसंही करून द्याच, ही आसक्ती, हा आग्रह नको ठेवू. पण पळूनही नको जाऊ. तो योगी सन्यासीच योगीच न निरग्निर न च अक्रिया, काही करायचंच नाहीये. मग अक्रियमाण होऊन तो योगी नाही. आणि नुसतं भिक्षा मागून, निरग्निर म्हणजे काय, आग नाही लावायची, म्हणजे स्वयंपाक नाही करायचा, काहीच नाही करायचा, भिक्षा मागून खायचं, तोही संन्यासी नाही. नुसतं भिक्षा मागतोय म्हणजे संन्यासी नाही. आणि नुसता कर्मच करणं बंद करून टाकलं, कारण अडकायचं नाही म्हणून तो योगी नाही. हा पहिला श्लोक आपण केला होता. जो पुरुष कर्म फल का आश्रय न लेकर करने योग्य कर्म करता है वही सन्यासी है और वही योगी है. कार्य तर करतो, फळासोबत संबंधच नाही, विचारही नाही, पोसटसाही दूरही नाही, तो योगी. हा पहिला श्लोक झाला. आता इथून दुसरा श्लोक सुरू करू. मी मागच्या सांगितलं तर 6व्या अध्यायाचा हा ज्याचं त्याला 2 नाव आहेत, आत्मसंयम योग, दुसरं ध्यान योग, 3 नाव आहे खरं सांगू तर. त्या तिसरा आहे राजयोग, याला म्हटलंय स्वामी विवेकानंदांनी, परमहंस योगानंदांनी. दोघही माझ्या मते स्वामी विवेकानंद असो किंवा परमहंस योगानंद असो, थोड्या 50-60 वर्षानंतर आले. पहिले विवेकानंद, त्यानंतर 60-एक वर्षानंतर योगानंद. दोघंही अमेरिकेत आले, दोघांनीही अमेरिकेत प्रभाव छापला आणि दोघांनी भारतात कार्य केलं. पण दोघांनीही हा मार्ग 6व्या अध्यायात जो आहे, मुख्य त्यांचा साधनेचा मार्ग, प्रमुख ज्या मार्गाने ते गेले आणि आपल्या शिष्यांना पण सांगितलं साधना करायला, तो हा मार्ग होता 6व्या अध्यायाचा. त्यांनी त्याला राजयोग म्हटलं. ध्यान योग, आत्मसंयम योग, राजयोग एकच आहे. राजयोग याच्यासाठी की राज म्हणजे काय, मुख्य किंग. योग जर प्राप्ती करायची असेल, योगिक स्थिती जर अनुभवायची असेल, योगी जर बनायचं असेल, तर याच्यापेक्षा महामार्ग नाही, राजमार्ग म्हणतो आपण, महामार्ग. या अध्यायात जे काही सांगितलं ते ध्यान योग का नाव आहे, कारण यात मुख्य विवेचन कसं आहे तर ध्यानाबद्दल, ध्यानाचं महत्व, ध्यान कसं करायचं, ध्यान का करायचं, ध्यान केव्हा करायचं, ध्यान कुठे करायचं, ध्यानाने काय होतं, ध्यानाने कशी स्थिती होते, ध्यानाने काय सुटतं, ध्यानाने काय मिळतं, हे सगळ्यात त्याच्याबद्दल आहे. आणि याचं नाव आत्मसंयम योग काय आहे, कारण त्याची पहिली पायरी संयम आहे. संयमी जीवन, संयतेंद्रिय, यात जितेंद्र शब्द येतो 6व्या अध्यायात. सौभाग्य 5व्या अध्यायातही जितेंद्र शब्द येतात, 4थ्या अध्यायात संयतेंद्रिय येतात. कसं माझ्या आईने नाव ठेवलं,
भगवद्गीता 4, 5, 6 अध्यायात धड 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 योगीसाठी जे नाव दिलं ते कशी दूरदृष्टी असणार, पूर्वदृष्टी असणार. तर हा जीवनाचा चॅलेंज आहे ना, नाव सिद्ध करण्याचा, आपल्या नावात जगू शकण्याचा प्रयत्न करण्याचा. अक्षरशः नाव जितेंद्रिय येतात दोन्ही अध्यायांमध्ये. तर सांगण्याचा तात्पर्य की इंद्रिय जीत, संयमित जीवन असणार, यथा योग्य, जिथे जे जेव्हा जसं तसाच. तरच मग ध्यान धारणा समाधीची जी स्थिती आहे पतंजली योग सूत्रात अष्टांग योगात यम नियम पासून सुरुवात होते. आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा ध्यान समाधी अथवा ध्यान धारणा समाधी. तर सुरुवातीची पहिलीच पायरी साधनेची, जप, आरती, पूजा, काही काही करायच्या आधी पहिली पायरी यम आणि नियम. पहिल्या 2 पायऱ्या. यम म्हणजे आतून संयम, सम यम. सम म्हणजे समतोल, चांगलं, बरोबर, फर्स्ट क्लास. यम दंड, कंट्रोल. यम काय करतो? कंट्रोल करतो. फटके मारून खिचून घेऊन जातो वेळ आले की, पुन्हा नाही, कॉम्प्रोमाइज नाही होत. तसा पक्का निग्रह असणं, मनावर असणं, अडेग राहणं, पक्का आपलं रेझोल्यूट होणं, तो यमदंडासारखा आतून. आणि नियम दुसरी पायरी बाहेरून. यम नियम मनातूनच इच्छा कमी करणं, खाण्यापिण्याची, फोडण्यांची, गोडाची, याची त्याची समजून घेणं. जे योग्य आहे तेच युक्त. याच अध्यायात येणार हे सगळे, याच्यासाठी सांगता की याला धरूनच आहे सगळं अध्याय. युक्त आहार विहारस्य युक्त कर्मस्य चेष्टसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. 6व्या अध्यायातला श्लोक आहे पुढे. युक्त म्हणजे योग्य तितका, आहार योग्य तितकं आणि योग्य तेच आणि योग्य तेव्हाच खाणं. विहार म्हटलं वेकेशन, ब्रेक घेणं, आराम करणं, सैर सपाटा करणं, तेही युक्त, योग्य तेव्हा, योग्य तितके अवश्य करायला म्हटलं. वेकेशन अवश्य घ्यायला हवी, बाहेर फिरायला अवश्य जायला हवं, ब्रेक जरूर घ्यायला हवी, पण देश कालेच्या पात्रेच्या 3 बरोबर योग्य तितकं. युक्त आहार विहाराचं युक्त कर्म. कर्म काय? नुसतंच कर्म करायचं नाही, जन्माला आला ह्याला, पाणी भरून मेला. योग्य कर्म, कोणते कर्म तेही सांगितले पुढे 18व्या अध्यायात. ब्राह्मण असलं तर काय, क्षत्रिय असलं काय, वैश्याचे कर्म काय, शूद्राचे कर्म काय. शमो दम तप शौचम शांतिम आर्जवमेव च ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. 18व्या मोक्ष संन्यास योगात सांगितलं. ब्राह्मण कुळात जन्मलेले त्यांचे 6व्या अध्यायात सांगितलं. ब्राह्मण कुळात जन्मलेले जर असले त्यांच्यासाठी प्रमुख कार्य काय? शम, शांत राहणं, कंट्रोल करणं मनावर. दम, बाहेरूनही नियंत्रण ठेवणं. पतंजली योग सूत्रात अष्टांग योगातही सांगितलं. नियम की नाही जर आपलं मन मानत असेल टीव्ही पाहण्यापासून, तर रिमोट फोन ठेवणं, बॅटरी फेकून देणं. खायची इच्छा सतत होत असेल तर घरातच नाही आणणं, तर किराणा तशी वस्तूच नाही आणणं. सतत फोनवर राहायची इच्छा होत असेल तर फोन पूर्ण पॉवर डाऊन करून, नाही तर वायर काढून टाकणं, तर बॅटरी काढून फेकून देणं. निरनिराळ्या प्रकारे नियम, मनावर नियंत्रण, आतूनच कंट्रोल, आतूनला सपोर्ट करायला बाहेरूनही कंट्रोल. यम नियम. ते शमोदम तप, हार्डवर्क, मेहनत, कष्ट आपल्या धर्मात राहणं. तपणं म्हणजे गरम होणं, फ्रिक्शननी गरम होते, संघर्षाने गरम होते. झटणं, तप म्हणजे झटत राहणं, जोपर्यंत प्राप्ती नाही तोपर्यंत. गिव्हअप नाही करणं, सोडून नाही देणं. नाही जमत नाही म्हणणं. जमत कसं नाही? जमते, जेवढं जमते ते. स्वल्पम अपि धर्मस्य त्रायते महतो भयात. 2ऱ्या अध्यायातच ऐकलं. थोडं जरी तू करशील बाबा अर्जुना, 2ऱ्या अध्यायात सांगितलं, नेयाभिक्रमणा स्नास्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमस्य धर्मस्य त्रायते महतो. सुअल्प, थोडा जरी प्रयत्न करशील तरी तुझी रक्षा होईल. नवे भक्त प्रणश्यती, पुढे सांगतात. जेवढी काही तू करशील तेव्हा त्याचा नाश नाही होणार अजिबात. तुझ्या सोबतच तुझ्या ठेवत असाच्या तसा देव.
योग भ्रष्ट अभिजायते शुचिनाम श्रीमताम गेहे. या अध्यात पुढे शेवटी सांगतो की तुला असा उचलून तसं तिथलं तिथे ठेवून दिली तुझी सगळी योगिक पुंजी, सगळे पूजा कर्म, सगळे. आता आपण ध्यानाच्या वेळेस ऐकला पद्मपुराणात, भागवत पुराणात, हरिविजय ग्रंथात, नामदेव महाराजांचे पूर्वजन्मांचं संचित असल्याशिवाय नाही या मार्गावर येत. आणि या मार्गावर आला तर सुटायला नको मग. आणि त्यासाठी महामार्ग म्हणजे राजयोग. याम नियम आसन, थोडं शरीराला स्ट्रेच करणं, प्राणायाम, धारणा म्हणजे त्याची मनाची धारणा करणं. धारण करणं म्हणजे घालणं. हे अंगात शर्ट घातला या कार्यक्रमासाठी, धारण केलं तर गाता आवे असं दिसून राहिलं. तसं ते मनाच्या स्थितीची धारणा करणं की आता मला पक्क व्हायचं आहे ध्यान, आणि मग त्याच्या पलीकडे. आणि ते ध्यान परिपक्व झालं की मग समाधीची अवस्था. समतेत स्थित करणारी समाधी, स्टेडी स्टेट ऑफ माइंड. साधो सहज समाधी भली. पूर्ण बसूनच आपलं ध्यानच करून राहिले, घरातले कामं नाही, काही दुसरं नाही. पिरामिड मध्ये जाऊन बसल्या, बस पिरामिड मध्येच राहायचं. आता त्याला समाधी नाही म्हटलं संतांनी, शास्त्रांनी. अवस्था शेवटी सहज समाधीची. आंख न मुंदू, कान न रुंदू, काया कष्ट न देहू, खुली आंख में हस हस देखो, सुंदर रूप निहारू, साधो सहज समाधी भली. मस्त फर्स्ट क्लास शिट्टी वाजवत, कंचे खेळत, मुलांसोबत गाणे गात, काम करत, भांडे घासत, हसत खेळत, मजेत अलिप्त ब्रह्मज्ञानी सदा निर्लेपा, जैसे जल में कमल अलेपा. चिखला तुम्हाला उगवलेला, जन्मलेला राहणारा कमळ, न चिखल न पाणी. पद्मपत्र मी वामसा, आपण ऐकलं भगवद्गीतेतला श्लोक. असं जीवन शक्य आहे, असं जीवन सुंदर आहे, असं जीवनच योग्य आहे. मस्त जीवन आहे, फर्स्ट क्लास आनंदी जीवन आहे. भगवद्गीता तिथे नेते आपल्याला. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिर पर्यवतिष्ठते, प्रसादे सर्व दुःखानां हानी रस उपजायते. सगळे गीतेतले श्लोक आहेत. धमाधम तोफ गोळे फेकले, एक छक्क्यावर छक्के मारणारा कृष्ण. नुसते छक्के, चिल्लर खुद्दा कामच नाही त्याचा, एकी बेकीचे. मस्त मजा घ्यावी या पटूची, हे खेळ बघण्याची. असा हा धुरंधर प्रसिद्ध अत्यंत सामर्थ्यशाली सावाद्य. यात ज्यांनी एकदा डुबकी मारली आणि चिंब ओलवून निघाला, पूर्ण पाप कटले पक्क समजून जा. पुन्हा कधी मनात पापाचा विचार नाही आला. पुन्हा समजून घ्या की आता काही माझ्यामध्ये कल्मश नाही राहिला, काही पूर्वजन्माचा वगैरे नाही राहिला, सगळं फिटलं. या 6व्या अध्यायात जाऊन नीट डुबकी मारून, मी माझा अनुभव सांगतो. सगळ्यात जास्ती माझ्यावर प्रभाव असले भगवद्गीतेचा कुठला तर 6व्या अध्यायाचा. हे मला पहिले पटत नव्हतं, स्वतःलाच मला पटत नव्हतं. जेव्हा मी स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं ऐकलं, कम्प्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद नावाचे पुस्तकांची सिरीज कॉलेजपासून आणून ठेवली, रामकृष्ण आश्रमातून धंतोलीतल्या. 100 रुपयात मिळालं. 100 रुपयात 10 पुस्तकं, पूर्ण प्रिंटेड, बाउंड, सगळं. तर नंतर परमहंस योगानंदांचा हळूहळू पटायला लागला. पण मला त्यावेळी विवेकानंद प्रामाणिकपणे सांगतो, मला नव्हतं पटत की 6वा अध्याय ही भगवद्गीतेचा अभ्यासही सुरू केला तेव्हा. 6वा अध्याय सगळ्यात राजयोग महामार्ग, माझ्या मनाच्या कळणीला तसं ते योग सुट नव्हतं. पण विश्वास ठेवला, चालत गेलं, टिकत गेलं. मग योगानंद जीवनात आले. हा टर्निंग पॉइंट झाला माझ्या जीवनात. सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप ज्यांचे प्रसिद्ध आहे जगभर, त्यातलं घरी राहतं त्या मार्गाचंच नाव आहे परमहंस योगानंद मार्ग. त्यांच्याबद्दल सांगताय. ते त्यांचा प्रभाव, आणि मग खरोखर अजून अभ्यास केला जसतसा तसतसा. आता एकदम माझं पूर्ण मत बदललं. मलाही तसंच वाटतंय, आपणहून वाटतंय, त्यांनी म्हटलं म्हणून नाही, अनुभवाने वाटतंय. अरे बाप रे बाप, ओ माय गॉड. म्हणून मी घाबरतो याबद्दल. म्हणजे मागच्या वेळेस एवढा वेळ वाया घालवला, मागच्या सत्रात जातच नव्हती, हिंमतच नव्हती होत एंटर करायला. आज पाऊल ठेवण्याचीच हिंमत नाही होत की मी काय बोलू याच्याबद्दल, कसं बोलू, काय सांगू. शक्यच नाही ना मला. एवढी क्षमता असंभव आहे माझ्या जिभेमध्ये, वाचेमध्ये, शक्यच नाही आहे. पूर्ण सगळ्या भाषा जरी येत असल्या तरी मग काहीतरी थोडा तरी प्रयत्न करावा लागेल. त्याचंच नाव घेऊन, त्याचाच आधार घेऊन, त्याच्यावरच विश्वास ठेवून, त्याचेच गुणगान गाऊन, त्यांनीच बोललेलं पोपटासारखं वाचन दाखवून सुरुवात तर करायला हवी कुठे, म्हणून सुरू केला.
आणि माझ्या जीवनाची कायापालट सगळ्यात मोठी भगवद्गीतेचं प्रमुख स्थान, पण त्यातही कोळून काढायचं असेल तर 6वा अध्याय. आणि मी नेहमी बरेचदा म्हणतो की एक तरी श्लोक असा निवडा, 700 श्लोकांपैकी वाचून, इतक्या वेळा वाचून झाले तर लक्ष देऊन वाचून एक हिरा पकडावा त्यातून, जो मनाला पक्का व्हायला, की जो पोळी सारखं खिशात ठेवला, आपल्या पर्समध्ये ठेवला, नाही तर इथे कापसात दोन, इथे कानात ठेवला, अत्तराचा गोळा ठेवतो तसा, पूर्ण वेळ सुवास, जिथे गेला तिथे. काय ते इथे अत्तर अत्तर मस्त रसिक म्हणून ना, इथे इथे ओठाखाली जाऊन द्या मस्त फर्स्ट क्लास माणसावा, की पूर्ण वेळ बोलतो तर सुवास येतो लोकांचा. कारण काय की इथे मस्त भरून ठेवला, महाराजने दे दिया, इधर रखा है, दिखता नहीं है लेकिन सुगंध आ रहा है. असा एक श्लोक पकडा, जो एक तर इथे ठेवा, नाही तर इथे ठेवा, नाही तर इथे ताईत बनवून लपलेलं ठेवा, नाही तर खिशात कुठेतरी ठेवा, कुठेतरी जिथे कुठे, नाही तर आपल्या वेणीत घुसून द्या फुलासारखा, नाही तर पर्स मध्ये ठेवतो तसं छातीत ठेवून द्या, कुठेतरी लपवून ठेवा. एक एक हिरा, एक श्लोक जो धन करून दे, भेन करून दे एकदम, असा मला सापडला एक हिरा. सांगणार नाही कधीच कोणालाच. रहस्य तो मग मला याच एवढं सांगून देतात, एवढंही नको सांगायला, पण याच अध्यायात सापडला, जो मी स्वतः सोबत ठेवतो ते एकदम बहन मस्तीत आपल्या. असा इतका प्रभावशाली हा अध्याय, 6वा अध्याय, खूप कोळून प्यायला हवा याला, मस्त आरामात फर्स्ट क्लास, सगळे रस देणारा हा रसो वयसह कडून आलेला रस, टपकलेला गोड रस. तर दुसऱ्या श्लोकात तो म्हणतो की हे क्रेसेंडो आहे, चढत जातं, वाढत जाते याचा प्रभाव. 6व्या अध्यायातला सुरुवात हलकी हलकी झाली आता, पण जसं आपण प्रगती करूया अध्यात, तसतशी याची अग्नी भडकत पेटत जाते, जळून खाक राखही जळून जाते. अशी कधी होळी नसेल पेटवली की ह्याच्यात राखही जळून गेली, अशी होळी पेटते या अध्यायात. आपल्या सगळ्या पापांची, सगळ्या चुकांची, सगळ्या गैरसमजांची, सगळ्या आत्मघातकी, सगळ्या राजसिकतेची, तामसिकतेची, बस सगळं जळून खाक, आणि दिसणारी खाकही नाही इतकं जळून, इतका मस्त फर्स्ट क्लास धुरंधर. याचा अभ्यास जितका केला तितका कमी. स्लो डाऊन होऊन, शांत होऊन, आरामात एक एक श्लोक पिऊन, जोपर्यंत कोळून पिला नाही जाणार तोपर्यंत पूर्ण क्षमता आहे अध्याय, सगळी सुटका, समोर देवाचा पूर्ण वेळ अनुभव करण्याची. इतका अजून काय काय बोलायचं, किती किती बोलू. हलका हलका सुरुवात करतो हा कृष्ण आपला मस्त, आणि असा वाढत लक्षातही नाही की केव्हा त्यांनी डायल टर्न केलं, हिट वाढवली, एवढं गरम होऊन गेला आता की तपून राहिला. आणि शेवटचे 2 श्लोक तर हो 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 6व्या अध्यायातले शेवटचे, तपस्वीभ्यो अधिको योगी, कर्मीभ्यश्च अधिको मता, ज्ञानीभ्यश्च अधिको योगी, तस्मात् योगी भव अर्जुन, योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना, श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मता. ज्ञानवान सोड रे, कर्मच्या भानगडीत नको पडू, तप वगैरे नाही होणार तुझेच नाही, तपस याच्यापेक्षा तू योगी पण तपस्वी पेव अधिको योगी आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आहे तपी, ज्ञानी, कर्मी यांच्यापेक्षा. तपात नको, भानगडी नको पडू, खूप उपास तपास, खूप तीर्थयात्रा, खूप काबाड कष्ट, खूप योगी पण. कर्मीभ्यश्च अधिको योगी, खूप हे करायचं ते करायचं, हे यज्ञ, मग ते यज्ञ, मग हा उपास सोडायचा, मग इतके ब्राह्मण बोलवायचे, मग इतके करायचं तर कर, इच्छा असेल, वृत्ती असेल, जितकं जसं संभव आहे ते. वाईट नाही आहे, वाईट कुठे नाही म्हटलं भगवद्गीतेत कोणालाच, कशालाच. पण हे खूपच पॉझिटिव्हिटीचा मार्ग आहे, पूर्ण वेळ रिलेटिव्हलीचा. हे तर ठीक आहे, याच्यापेक्षा श्रेष्ठ काय सतत दाखवलं, हे खराब आहे, हे वाईट आहे, बेकार आहे, पागल आहे, मूर्ख आहे, असं नाही, पण याच्यापेक्षा श्रेष्ठ काय. तपापेक्षा, कर्मापेक्षा ज्ञानीभ्योपि अधिको मतः, ब्रह्मज्ञान, योग वशिष्ठ महारामायण, निरनिराळे ब्रह्मसूत्र, उपनिषद, वेद ज्ञान ठीक आहे, पण जोपर्यंत ते बिहेवियर मध्ये नाहीये, प्रॅक्टिकली जोपर्यंत व्यक्त नाही होत, कणाकणातून, वागण्यातून, वचनातून, शब्दातून, विचारातून, आचारातून,
शो अप जोपर्यंत नाही होत, दिसत जोपर्यंत नाही तोपर्यंत उपयोगी नाही पुस्तकी ज्ञानाने. म्हणून तस्माद योगी भव, भव म्हणजे होणं अर्जुन. आणि त्यातही शेवटचा श्लोक 6व्या अध्यायातला एकदम एंड ऑल बी ऑल श्लोक, योगिनाम अपि सर्वेषाम, अशा योगींमध्येही सर्वोत्तम योगी, सर्वोच्च योगी कोण, कसा? मदगतेन अंतरात्मना, श्रीकृष्ण मद म्हणजे माझ्यात ज्यात त्याची गती आहे, अंतर आत्म्यापासून चिपकलाय. आत्म्याच्या आत जाऊन लक्षात आलं की अरे बापा, हा कृष्णच आहे माझ्या आत, कोणीच नाही आहे दुसरा, पूर्ण. अरे काय गडबड होती आजपर्यंत, कोणावर चिडचिड करत होतो, कोणाला शिव्या देत होती, कोणाला अवॉइड करत होती, कोणाची भीती वाटत होती, कोणाची निंदा, कोणाची घृणा. अरे कृष्णच कृष्ण, कृष्णच कृष्ण, कृष्णच कृष्ण, कृष्णच कृष्ण होता सगळी. आणि माझ्या हाते कशाची, का बरं भीती वाटत होती, कशाला भीत होतो, कोणतं संकट? अंतर आत्म्यात जाऊन ज्याला हा अनुभव झाला, मद गतेन अंतरात्मना, माझ्यातच गती झाली, माझ्या प्रवाहात स्वतःचा प्रवाह टाकून दिला. गंगेत लोटाभर पाणी व्हायला तर त्या लोट्याभर पाण्याचा प्रवाह वेगळा स्वतःचा आपला नाही राहत. हे समझून घ्यायला हवा अहंकार नियंत्रण की रह मैं तो उधर से लाया था, बिस्लेरी का पानी है, मेरे अलग जगह बनाओ, गंगा माता मैया ते करून चल, मेरे ये इधर माझी छोटीशी धार अशी 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 राहायला हवी, अशुद्ध नको वाला. दूध डाला, नहीं दूध को अलग इधर पानी में नहीं, दूध टाकलं, पाणी टाकला, तो प्रवाह त्यात एक होऊन झाला. त्याचा अर्थ आहे मद गतेन अंतरात्मा. तू माझ्यावर विश्वास ठेवतो ना, तू माझ्याशी माझी पूजा करते ना, माझं नाव घेते ना, मग माझ्यासोबत वाह. मस्त. कृष्ण कसा वाहायचा, कृष्णाचं जीवन कसं होतं, कृष्णाचं चरित्र कधी रडला होता, चिडला होता, पळपुटेपणा केला होता, घृणित जीवन कधी जगला होता, हताश, निराश, खिन्न, परिचिन्न सगळं नाही. गंगेत टाकला तर आता गंगेसोबत वा बेटा, बिस्लेरी का तू कुठे, बिस्लेरी तर घशात कंठात जाऊन मुतून बसशील, तुला ती महासागरापर्यंत नेते आहे, गंगा सागरपर्यंत पोहोचशील, गंगेसोबत एक होशील तर. आपला अहम सोड, गंगेत तुझं केवळ परम सौभाग्य, गंगेत तुला घर गंगे म्हणून व्हायला कोणीतरी. दूध काय नंबर 2 बनवून निघून जाईल, नंबर 1 बनवून निघून जाईल. तू तर दूध व्हायला गंगेत तुला, तर तिच्या कुठे पोहोचतं पाहतो, काय प्राप्ती होते, कृष्णात टाकून दिला तर. योगिनाम अपि सर्वेषाम, सगळ्यासाठी मदगतेन अंतरात्मना, श्रद्धावान भजते यो माम, जो माझी श्रद्धापूर्वक माझ्या श्रद्धा ठेवून, निष्ठा ठेवून, विश्वास ठेवून माझ्या वचनांवर, कृष्ण म्हणतोय माम म्हणजे माझ्या, श्रद्धापूर्वक जो भजतो मला, समय युक्त तमो मता, तसा योगी, योगिता आहे, परम योगी कोण आहे, युक्त तम कोण आहे, युक्त तर, युक्त तम, सुपरलेटिव्ह संस्कृत मध्ये जे आहे ते है ना, श्रेष्ठ, श्रेष्ठतर, श्रेष्ठतम, सर्वोच्च, युक्त, युक्त तर युक्त, समय युक्त तमो मत, सर्वात श्रेष्ठ योगित्व जो नुसतंच कर्म कोणाला, नुसतं खूप ध्यान, खूप खूप प्राणायाम, खूप आसन सगळं करून आला, ध्यान पूर्ण 24 घंट्यापैकी 20 घंटे ध्यानच करून आला आणि एकदम सिद्धी होते, अंगारा निघतो, देश से सगळं, त्याला नाही श्रेष्ठता म्हटलं, योगिता आहे, परमयोगी नाही म्हटलं. ईश्वरात आस्था ठेवून, ईश्वराची जो पण भक्तीतही जो रथ आहे तोच पूर्णपणे संरक्षित आहे, संरक्षित आहे, पूर्णपणे सेफ, तोच योगी आहे. नाही ते योगी पडतात, योगी घसरतात, पूर्णपणे त्याच्या भरोशा नसले तर. राम नाम अवलंबन एकू, ध्यानाच्या वेळेस आपण ऐकलं रामचरितमानस मधला, कली नाही भक्ती विवेकू, विवेक वैराग्य नाही इतकं, एका लिमिट पण पुन्हा घसरतो काय,
राम नाम अवलंबन एकू, राम चरणों में जो आया उसे न लगे ये माया, यही संतों ने गाया, इससे कौन बच पाया। ऋषियों को, मुनियों को, जोगियों को, तपियों को इसने सदा नचाया, इससे कौन बच पाया। तेरा मेरा, मेरा तेरा, मेरा तेरा, तेरा मेरा, यही प्रभु की माया, इससे कौन बच पाया। माया है प्रबल ये बात है सच्ची, किंतु ये तो है राम जी की गोचेरी। जग को नचाए माया, माया को राम जी, सुन ले ये तू बात है सच्ची। इसके कई है रंग रे, इसके अजब ढंग रे, राम चरणों में जो आया इसे न लगे ये माया, यही संतों ने गाया, इससे कौन बच पाया। राम नाम अवलंबन एकू। कसा योगी, ईश्वराचं श्रद्धा नाही, ईश्वराचं जर नाव नाही, ईश्वराचं जर रत नाही तर काही योगी नाही. किती वेळ योगी, आज न उद्या पुन्हा भोगी, मग रोगी. विवेकानंद असो, योगानंद असो, कृष्ण भक्ती, कृष्ण प्रेम, परम योगी होते, परमहंस होते. रामकृष्ण परमहंस वचनामृतात वाचलं तर नावातच रामकृष्ण. गदाधर नाव ठेवलेलं, ते सोडून रामकृष्ण नाम धारण करणारे संत शिरोमणी. शमो दम तप शौचम, शुद्धी, आंतरिक शुद्धी, बाह्य शुद्धी, शांतीम, क्षमाशील स्वभाव, क्षमा करणारा स्वभाव, बदल्याची भावना असणारा नाही ब्राह्मण, क्षमा करणारा ब्राह्मण. आर्जव, विनम्र, ज्ञानम, विज्ञानम, ज्ञान संपादन, पण ते विज्ञान म्हणजे अप्लाय करणं, यूज, वापरणं नसतं, ज्ञान गोळा करणं नाही. ब्राह्मण तो जो वापरतो, जे शिकलं, जे ज्ञान झालं, ते समजलं जेते. आस्तिक्यम, आस्था आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे, संशय नाही आहे. हे ब्रह्मकर्म स्वभाव ब्राह्मणाचे सहज कर्म सांगितले 18व्या अध्यायात. तर हे सगळे कर्म करायला हवे. हे दुसऱ्या श्लोकात यम संन्यासम इति प्राहुः योगम तम विद्धि पांडव, नहि असन्न्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. मस्त श्लोक, फर्स्ट क्लास. हे अर्जुन, जिसको सन्यास ऐसा कहते हैं उसको ही, उसी को तो योग जान, क्योंकि संकल्पों का त्याग न करने वाला कोई भी साधक योगी नहीं हो सकता. इथून निघालाय, आपल्याला एकाच ठिकाणी निघालोय, दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचं आहे, तर इकडून इकडे असं जाऊ शकतो, नाही तर इकडून इकडे जाऊ शकतो. निघण्याचं ठिकाण एक आहे आणि पोहोचण्याचं ठिकाणही एकच आहे, पण एक या मार्गाने गेला, दुसरा त्या मार्गाने गेला, पोहोचले दोघेही त्याच ठिकाणी, कारण गंतव्य स्थान एकच आहे. परंतु याचा अनुभव मात्र खूपच वेगळा होता, आणि याचा अनुभव एकदम वेगळा होता. याला ही पहिले 10 नंबरची बस श्रद्धानंद पेठ चौकातून निघायला लागली, आणि मग 81 नंबरची बस लक्ष्मीभवन चौकात बदलायला लागली, आणि भलतीकडे ड्रायव्हरने नंदनवनला नेलं, महालात न्यायचं होतं, तर मग तिथे 2 घंटे वाट पाहून अजून कोणती 83 नंबरची बस उलट यायला लागला, पण त्याचा बस स्टॉप पुढे होता, तर मग ते थोडंसं अजून चालत जावं लागलं. नेमके पैसे संपले होते, विसरली पर्स होती, आणि ऊन खूप तापला होता, आणि मला असं वाटलं लवकर पोहोचू, तर आपण जेवायला बोलवलंय, तर ते पण पोटात भूकही लागली. काय झालं काय माहित नाही, पाणी द्यायला खाली ना, अरे कसं तरी पोहोचलो शेवटी, पण असा तमाशा झाला त्याचं कोणाला न पितो. आणि इथून हे निघाले, आपलं बस तयारी 15 मिनिटं आधी निघाले, मस्त चहाचा कप हातात गाडी सुरू केली, आणि फक्त 15 मिनिटात पोहोचू, पण या जे जस्ट 10 मिनिटाचा काही ट्रॅफिक नव्हता, पोहोचून बसलं, मस्त ऍपेटायझर झाले, कोल्ड ड्रिंक पिऊन झाले, आराम सुरू आहे तिथे. आणि हे 1.5-2, पावणे 2, 3 तासांनी पोहोचले दुसरे, दोघेही तिथेच पोहोचले, निघाले तिथूनच होते. साधन वेगळं वापरलं, त्यामुळे त्याचा अनुभव वेगळा आला.
आपण कसं साधन वापरतो त्याच्यावर कसा अनुभव, बस रूपी साधन असो की स्वतःच्या एअर कंडिशन गाडी रूपी साधन असो, हे निरनिराळे साधनं सांगितल्या भगवद्गीतेमध्ये. या मार्गाने जाण्यात, या मार्गाने. तर मुख्य जो संन्यास आणि योग या अध्यायाचे 2 सांगितले आहे. त्यानंतर दोन्ही मध्ये एक मात्र आवश्यक आहे. जसं बसनी गेलो काय आणि कारनी गेलो, गती दोन्ही मध्ये आहे. चाकं जे समोर जाण्याची जी अवस्था आहे ती, तसं या दोन्ही मध्ये एक मात्र आहे. दोन्हीने पोचूच नाही शकत जोपर्यंत हे एक नाही राहतो, जोपर्यंत त्यात बसणार नाही. बसमध्ये बसावं लागेल किंवा कारमध्ये स्वतःच्या बसावं लागेल. जसं दोन्हीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, तसाच या दोन्ही मध्ये संकल्पों का त्याग. नहीं असन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. यम संन्यासम, ज्याला संन्यास म्हणतो म्हणजे सोडण्याचा मार्ग, त्याग निघून. मी म्हटलं संन्यास आणि योग मध्ये काय एक मुख्य फरक, संन्यासी स्वतः सोडून जातो, सगळं सोडून दुसरीकडे एकटा जाऊन बसतो. आणि योगी स्वतः कुठेच नाही जात, पण बघतो की सगळं सुटून राहिलंय, सगळेच सोडून राहिले, आणि जे सुटते आणि जे सोडून राहिले सगळ्यांना आनंदाने आशीर्वाद प्रेमाने मिठी मारून सुटू देते. चलो निकलो, मजा करो, बजाओ, नाचो, गाओ, चले जाओ आगे, कोई बात नहीं, कोई प्रॉब्लम नहीं, चलो आगे बढ़ो. स्वतः तिथे स्थित. दोन्ही मध्ये सुटते आहे, मानो न मानो, इच्छा असो नसो, प्रयत्न असो नसो, दोन्ही मध्ये सोडावं लागते. सुटतेच आहे, सुटणारच आहे. पण हे आग्रहाने निग्रहाने सोडून स्वतः हट्टाने जाऊन गेले वाईट नाही, कारण तरी पुरुषार्थाने सोडून तर राहिले, संन्यासी वाईट नाही. आणि योगी मजेत आनंद, दोन्हीचा अनुभव वेगळा. जसं मी बसचा अनुभव सांगितला आणि स्वतःच्या गाडीचा अनुभव सांगितला. केव्हा पोहोचले, किती पोहोचले, कसे पोहोचले, आता काय सुरू आहे. पोहोचले तर दोन्ही त्याच छताखाली. मात्र दोन्हीमध्ये जसं तुम्हाला त्या वाहनात बसावं लागणार, तसे संन्यासाचा मार्ग असो किंवा योगाचा मार्ग असो, ही एक गोष्ट करायला लागणार, सोडण्याची तयारी. लेटिंग गो, लेट गो, लीव इट, इट्स ओके. सोखे मंत्र माधवी. माधवी सध्या आज घरी नाही. माधवी आणि कान्हा त्याचं सामानचं सेमेस्टर संपलं तर सगळं पिकअप करायला समुद्रकाठी. कान्हाजी त्याचं कॉलेज आहे तिथे आहे सध्या, पण तिथूनही तिने पहाटे सनराईजचं दर्शन घडवलं सुंदर, आणि आता ऐकतेही आहे. गुड फॉर यू. सो यम संन्यासम इति प्राहुः, त्याला जे म्हणतात तेच योगम तम विद्धी पांडव. विद्धी म्हणजे समज. विद शब्द जिथे किती ते प्रकाश निर्देशक असतं, ज्ञान निर्देशक असतं. वेद ही तिथं नाव आहे. वेद म्हणजे जाणणं, समजणं, प्रकाशित. विद्युत पण विद्युत, प्रकाश युक्त, म्हणजे बिजली, इलेक्ट्रिसिटी, वीज जी चमकते ती. विद्यमान, सगळी जिथे कुठे विद ते विद्या, विद्या देवी, सगळी समजून सांगणारी, प्रकाश देणारी, अक्कल देणारी, बुद्धी देणारी. ताम विद्धी पांडवा. हे पांडवा ते 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 एकच आहे, एकाच ठिकाणी पद समज. पण नाही या नाही ही म्हणजे एम्फसिस आहे, शक्यच नाही. जसं म्हणतो जोर देऊन सांगितलं, ही शब्द जिथे ते सांगतो जोर देऊन. नाही असन्यस्त संकल्प. हे दोन्ही वाहनांनी जाणारे बसावं लागेल. म्हणजे काय की संकल्पांचा संन्यास करावा लागेल. म्हणजे खूप काहीतरी कारण आहे, असं करायचं आहे, तसं करा, याच्यासाठी त्याच्यासाठी खूप मनात खळबळ जे सुरू आहे. आता याच्यासाठी ते करावं लागेल, ना त्याचं काय, मग पुढे काय, असं तसं. एक कचरापट्टी काढून फेकून द्यावं लागेल, तोडून टाकावं लागेल. या अध्यायात एक सुंदर, मला खूप प्रिय श्लोक आहे, पुढे येतो. तम विद्या दुःख संयोग वियोग. ना जे दुःखासोबत संयोग झालाय, कनेक्ट झाला, प्लग लागून आपण हे मागेही सांगून झालाय. इस्त्रीचा झटका बसला, झटका पाणी प्लग करून ठेवलाय. कोणाला शॉक बसत असेल, थरथर ओढत असेल, तर पहिलं काम काय करतं, प्लग ओढतं. इलेक्ट्रिसिटी वाहणं बंद झालं तर मग झटका, एक झटका अजून बसते, मग तो सुटतो, त्याच्यात शॉक नाही बसत. कारण ते जोपर्यंत प्लग्ड इन आहे तोपर्यंत त्याच्यातून फ्लो होऊन राहिलाय.
तसं संयोग, दुःखासोबत संयोग झाला, हेच सत्व रजस तमस. तमसचा त, रजसचा र, सत्वाचा स, तरस. तरसून राहिला जीवन ज्याच्यात 3 prong प्लग मध्ये प्लग्ड इन आहे, ज्याच्यात त्याच्यामुळे सतत शॉक बसून राहिला. याच्याकडून शॉक बसला, त्याच्याकडून शॉक बसला, असं कसं म्हटलं, असं कसं झालं, आमच्यासोबत कसं झालं, असं नाही व्हायला होता, हे तर असं ते तसं, सतत तडफड. त्याचे स्तंभ विद्यार्थीच अर्जुना, ह्याच अध्यायात आहे पुढे श्लोक. हेच शिकायला हवं, हेच आत्मसात करायला. जे दुःखासोबत संयोग झाला आहे, 3 prong प्लग आहे. दुःख संयोग वियोग संहिता, त्याला अनप्लग करण्याचं जी युक्ती आहे ती मी सांगतोय, ती योग आहे असं श्रीकृष्ण म्हणतात. संनितम म्हणजे त्याची परिभाषा, संज्ञा म्हणजे डेफिनेशन, त्याचा लाईक एक्झॅक्ट अर्थ काय, परिभाषा म्हणजे टेक्निकली काय संज्ञा. योग म्हणजे की दुःखासोबत संयोग झाला, दादा दुःखासोबत वियोग झाला, दुःखच नाही. सनिश्चयेन योक्तव्यो, असा निश्चय करून, हे पक्का अनुभव होऊन, योगो निर्विण्ण चेतसा, निर्वाण पदाला योगी, जिथे जी मुक्ती प्राप्त करण्याची स्थिती अशी मिळायला हवी, अशी मिळू शकते भगवद्गीतेद्वारे, या 6व्या अध्यायाद्वारे. तर इथे म्हणलंय न ही असन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन. प्रश्न विचारतो कृष्ण, काही ठिकाणी अर्जुनाने जास्तीत जास्त प्रश्न विचारलाय कृष्णाला, 1-2 ठिकाणी कृष्ण प्रश्न विचारतो, पण ते रिटोरिकल क्वेश्चन म्हणतात इंग्लिश मध्ये, तसे प्रश्न आहे, म्हणजे त्याचे उत्तर अपेक्षित नाही आहे. कृष्णाचे प्रश्न जे आहेत त्याचे आत विचार करण्याची अपेक्षा आहे, उत्तर देण्याची अपेक्षा नाही आहे. 2ऱ्या अध्यायातही त्याने एक प्रश्न विचारला होता, अशांतस्य कुतः सुखम. 1 मिनिट, हे कान्हा आणि महाराजांनी अलार्म लावून ठेवला होता आणि चालले गेले. आता खूप जोरात वर अलार्म वाजतात, मी 1 मिनिट पॉज करून थांबवून येतोच वरून. अलार्म बंद करून आलो, कारण कान्हा 300 किलोमीटर दूर आहे, अलार्म लावून तर नाही असन्यस्त संकल्पो योगी, तर हा प्रश्न विचारतो, अशांतस्य कुतः सुखम. 2ऱ्या अध्यायात विचारला होता रिटोरिकल क्वेश्चन, की अरे जे मन जर अशांत आहे तर सुख कसं प्राप्ती होणार. हो बरोबर आहे, अशी उत्तराची अपेक्षा नाही, नुसतं विचार कर. तसंच इथे म्हटलं, योगी भवती कश्चन, योगी कसा होऊ शकणार, की प्राप्ती कशी होणार, जोपर्यंत संकल्पांचा संन्यास नाही केला. समन्यास इति संन्यास, चांगल्या प्रकारे व्यवस्थित सोडून देणं, परमनंट. जशी अनेक उदाहरणं, पुन्हा उलटी केली तर पुन्हा नाही खात आपण. बासुंदीची उलटी केली, पण बासुंदी सगळ्यात आवडता पदार्थ आहे बासुंदी. चारोळी दिसून राहिली उलटीत, मग खाऊन घ्यावी ना, नाही जे पुन्हा नाही सोडून दिली बस. तसा जे संकल्पांचा संन्यास केला, की असं व्हावं तसं व्हावं, हट्ट आग्रह जिद्द अपेक्षा, ते केल्याशिवाय कसं योगी होणार, हा असा प्रश्न विचारतो श्रीकृष्ण. कारण संन्यासाला काय अर्थ आहे, नुसतं शरीराने पळून गेला, शरीर दूर केलं, सोडून गेला, त्यांनी काय होणार, मनात जर संकल्प असले तर यम संन्यासमिति प्राहु योगम तम विद्धि पांडव नहि असन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. आरुरुक्ष, अजून पुढचे दोन्ही मस्त श्लोक आहे, खूपच फर्स्ट क्लास आहे. आरुरुक्ष और मुनेर योगम कर्म कारणम उच्यते, योगारूढ़स्य तस्यैव शमः कारणम उच्यते. योग में आरूढ़ होने की इच्छा वाले मननशील पुरुष के लिए
योग की प्राप्ति में निष्काम भाव से कर्म करना ही हेतु कहा जाता है, और योगारूढ़ हो जाने पर उस योगारूढ़ पुरुष का जो सर्व संकल्पों का अभाव है वही कल्याण में हेतु कहा जाता है. हे नीट व्यवस्थित समजून घेण्यासारखं आहे. आरूढ होणं म्हणजे चढून बसणं. घोड्यावर मस्त योगाच्या घोड्यावर बसून आरामात फर्स्ट क्लास लेके चलो, जिथे जिथे पाहिजे तिथे चाललंय मग यात्रा. याच्यावर बसून याचं वर्णन करताय आहात. मस्त तुला आरामाची यात्रा जर करायची असेल उरलेल्या जीवनामध्ये आता बाकीची, तर या योग रूपी घोड्यावर मस्त लगाम हात धरून आरूढ होऊन जा. आणि त्याची व्यवस्था कशी, तो मार्ग कसा, त्यात म्हटलं आरूढ वृक्षोर मुनेर योगम. असा जो कोणी मननशील असेल, विचारशील व्यक्ती, मुनी म्हणजे विचार करणारा, विचारशील, नुसतंच कर्म करणारा नाही, नुसतंच बोलणारा नाही, पहिले मुख्य जास्ती विचार करणारा, जास्तीत जास्त विचार आणि कमीत कमी मग बाकीच्या गोष्टी, तो मुनी, त्यालाच ही परिगोष्ट, त्यालाच प्राप्ती होऊ शकते. विचारी व्यक्ती नसेल तर ही प्राप्ती होणं शक्य नाही. विचार करण्याची जर क्षमता नसेल किंवा इच्छा नसेल किंवा वृत्ती नसेल तर योग प्राप्ती असंभव आहे, शक्य नाही. मग म्हणजेच दुःखापासून सुट्टी शक्य नाही आहे, सुख प्राप्ती शक्य नाही आहे. हे कृष्णाचे वचन आहे. नीट विचार केला तर जो शांत बसून विचार करण्याची तयारी नसेल, विचार नसेल करू शकत, तर हे नाही, शक्य नाही होणार. मननशील मुनीर योगम, आर वृक्ष और मुनीर योगम, असं जो विचारी व्यक्ती आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, आत आपलं नीट समजून घेऊन विचार करून ज्यांची इच्छा आहे की त्या योग रूपी घोड्यावर आरूढ व्हायचा आहे, आता मस्त जिथे पाहिजे तिथे मस्त जा नेणार घोडा बिलकुल आरामात, अशी इच्छा असलेली मुनी कर्म कारण मुच्यते, त्याच्यासाठी कर्म करणं आवश्यक आहे. कर्म सोडून नाही योग प्राप्ती होणार, कर्म करावंच लागेल, पण फळ सोडून, कर्म सोडून नाही. कर्म करून पण फळाची अपेक्षा सोडून, फळ सोडून हे प्रॅक्टिस करणं, थोडंसं प्रॅक्टिस करणं मग पुन्हा विचार करणं, थोडंसं सोडणं मग पुन्हा विचार करणं, थोडंसं कर्म पुन्हा कुठे पाय घसरला याचा विचार करणं, पुन्हा कोणती चूक झाली याचा विचार करणं, पुन्हा असं कसं झालं याचा विचार करणं. हे सतत लर्निंग, शिकणं, समजणं, लर्निंग मध्ये ज्याचं आहे, नसतं काही करायचं नाही आहे, सगळं बेकार आहे ना, तो संन्यासचा मार्ग आहे. नाही करायचं आहे, बोला जेवढं ज्याला आवश्यक आहे, जेव्हा आवश्यक आहे, जसं देश आहे, काले, पात्रे, म्हणजे 3 फिल्टर्स वापरून ही सर्कमस्टॅन्स आणि जो व्यक्ती आहे ज्याच्यासोबत आपण व्यवहार करतो आहे, आणि ही वेळ कशी आहे, काळ वेळ पाहून, हे 3 पाहून जे योग्य आहे ते करणं, बोलणं, लोकांना देणं घेणं करणं, जे समजावून सांगणं, रागवणं, बोलावणं, जाणं कोणाकडे, हे सगळं करणं. पण त्या सगळ्यामध्ये विचार करत राहणं की अच्छा याच्यातून अपेक्षा सोडते का, अपेक्षा सोडतोय का, अर्ध्या वेळी होईल, अर्ध्या वेळ नाही होणार, मग पुन्हा अर्ध्या वेळ होईल, अर्ध्या वेळ नाही होणार, की मग पुन्हा विचार करणं की असं का झालं, असं का होतंय, कुठे गल्लत आहे, कुठे गडबड होते, माझ्या मनात असं का विचार येत आहे, आणि बरोबर आहे का, यांनी काय शेवटी मिळते काय आहे, आजपर्यंत अशा वागणुकीने मला काय मिळालं, लोक तर मस्त मजेत राहून आले, आणि माझी जसं हा सतत विचार करून एक एक जर करत गेलं तर ते हळू कमी होत जाते, थोडी ती वृत्ती. तर या पहिल्या ओळीत म्हटलं, या 3ऱ्या श्लोकाच्या 6व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत सांगतो आहे की ही अशी जर इच्छा असेल योग प्राप्तीची तर कर्मात रत राहा, पण हळू केअरफुली बघून, इनसाइटफुली पाहून अपेक्षा कमी करत जाणं हे योग्य आहे. आणि योगारूढस्य तस्यैव शमः कारण, एकदा छलांग मारून घोड्यावर बसला, योगाच्या लगाम हातात आली की मग मन शांत, मग खूप धमाधम, खूप पार्ट्या करायच्या, खूप काही नाही, शांत. शम करोति इति शंकर, शंकर नाव इतकं सुंदर नाव आहे.
खूपच सुंदर नाव. हो हो हो. महादेवाचं, शिव शंभोचं नाव, परमेश्वराचं नाव शंकर. शम करो इति शंकर, जो शांत करतो. शांत तोच करू शकतो जो स्वतः परम शांत आहे. अशांतस्य कुतः सुखम, श्रीकृष्ण म्हणतो. स्वतःच अशांत आहे, त्याच्यामुळे काय शांतीची अपेक्षा करणार? दुसऱ्याला तोही अशांती देणार. आग पेटली आहे, तिथे जाऊन थोडस थंड पाणी दे. खूप गरमी आहे, थोडं थंड, इथे आगीजवळ ठेवलं पाणी, थंड होईल नाही. गरम पाणी उकळायचं, थोडस काहीतरी चहा करायचा आणि फ्रीज मध्ये नेऊन ठेवलं तर नाही होणार. ज्याचा स्वभाव जसा, स्वभाव विद्यते, तसंच त्याच्याकडून तशीच प्राप्ती होणार. तर तो जो परम शांत आहे, त्याच्याकडून शांती मिळाल. तर शंकर परम शांत असल्यामुळे त्याच्याकडून तो इतरांनाही शांती देऊ शकतो आणि देतो. शम करोति इति शंकरा. त्या इथे म्हटलं शम, योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. एकदा त्या योगरूपी घोड्यावर पदार्पण केला की पुढची यात्रा मात्र त्याची शांतीपूर्ण असते. मग इकडे तिकडे वृत्ती नाही जात. खूप चटोऱ्यापणात, खूप 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 फोडण्यांमध्ये, खूप कांद्या लसूण मध्ये, खूप मसाले, खूप लोणचे, खूप निरनिराळे 15 पदार्थ, इकडे तिकडे इच्छाच नाही होत, आवश्यकताच नसते. कारण मग काही खूप बघणं, मग आता हे बघू, मग आता ते बघू, मग आता मग याचं ऐकू, मग त्याचं ऐकू, मग याची विचारपूस करू, त्याची विचारपूस करू, याला बोलवू, इथे जाऊ, तिथे जाऊ, काहीच नाही. शांत शाम झाला. कारण की इतका रस आतून यायला लागला, मग इतका आनंद स्वतः छला काही न करता, की अजून जर कुठून बाहेरून आनंद मिळाला तर ठेवायला जागा नाही राहणार. कारण वाहून राहिलाय, नजरेतून वाहून राहिलाय, शब्दांमधून वाहून राहिलाय, आचरणातून वाहून राहिलाय. अजून बाहेरून कुठे भरू बापा, नको प्लीज. जस्ट इथूनच तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो, गिफ्ट पाठवून देतो, जे काय थोडंसं पाठवून द्या, 2 लाडू, मुलगा येणार आहे त्याच्यासोबत प्रसादाचे. पण असं काही खूप आता भजन गाताचे, धमाधम ढोलक्या वाजवत राहायचे आणि खूप नाचण ओळख करत राहायचे आणि खूप कशाच काहीच शांत झालं. शम कारण शंकर कोणत्या नाचतो आहे, सतत पूर्ण नाचून राहिलाय. शंकर कोणत्या पार्ट्या करून राहिलाय, शंकर कोणत्या कुठे कोणाला बोलवून राहिला, कुठे जाणार. पण तो महादेव आहे, कारण तो योगेश्वर आहे. नुसताच योगी नाही आहे, नुसताच परम योगी नाही आहे, योगींचा ईश्वर आहे. असं कोण म्हणतो आहे? योगेश्वरेश्वर, योगींचा ईश्वर, त्याचा जो ईश्वर, तो या भगवद्गीतेत सांगतो आहे. योगारूढस्य तस्यैव, योग आरूढ एव जो झाला, तस्य जो आहे तो, शम शांत, कारणम उच्यते, उच्यते म्हटल्या गेलाय, त्यांच्यासाठी असं म्हटलं जातं. अजून एक श्लोक करू आणि मग थांबव ध्यान करू. तर 4था श्लोक, यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढ़स्तदोच्यते. जिस काल में न तो इंद्रियों के भोगों में और न कर्मों में ही आसक्त होता है, उस काल में सर्व संकल्पों का त्यागी पुरुष योगारूढ़ कहा जाता है. अगेन श्री कृष्णाने कुठेच पुरुष स्त्री असं नाही म्हटलं. या पुरुष 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 शब्द भाषांतर कराची चूक आहे. मी एवढं धाडस दृष्टता करून हिंमत करून म्हणू शकतो ही चूक आहे. बरेच ठिकाणी पुरुष 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 शब्द येतो. कुठे संस्कृतमध्ये कुठे पुरुष नाही म्हटलंय. इथे जिथे जिथे यांनी पुरुष म्हटलंय तिथे. पण ठीक आहे, महात्मा आहे, म्हणजे यांचे हात जोडून कान पकडून क्षमा मागतो मी. पण जे आहे ते तर म्हणाला. तर कारण अनेकदा सांगितलंय 9व्या अध्यायाच्या शेवटी ते स्पष्टीकरण केलं श्रीकृष्णाने. स्त्री वैश्य तथा शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, राजर्षी तथा सगळ्यांसाठी सेम उपलब्ध आहे. तर माझ्या लक्षात नाही राहत, पण इथे जिथे पुरुष शब्द वाचायला येतो तिथे म्हणाला साधक किंवा जे काय दुसरं व्यक्ती पर्सन, वाय मॅन और वुमन,
तर यदा न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते, यदा म्हणजे जेव्हा, ही म्हणजे एम्फसिस आग्रहपूर्वक म्हटलंय, न इंद्रिय अर्थेषु, इंद्रिय म्हणजे आपले इंद्रिय, कर्णेंद्रिय, नेत्रेंद्रिय, घ्राणेंद्रिय म्हणजे वास घेणारे, स्पर्शेंद्रिय त्वचा, तसं हे जे शब्द स्पर्श रूप रसगंध घेणारे कान डोळे नाक, तर इंद्रिय आणि इंद्रियांचे अर्थ, अर्थ म्हणजे प्राप्ती. शब्दांना अर्थ नसता तर काही शब्दांना अर्थ नसता, शब्दांचं महत्व, शब्दांना अर्थ नसता तर शब्दाचं महत्व नसतं राहिलं. शब्दांचं महत्व याच्यासाठी आहे की कारण शब्दातून काहीतरी प्राप्ती होते, समज कळते आपल्याला. तर अर्थ म्हणजे प्राप्ती. तर इंद्रियांचा अर्थ काय, इंद्रियांची प्राप्ती काय, त्यांचे विषय. डोळे आहे याचा उपयोग काय, डोळ्यातून फायदा काय, डोळ्यांची प्राप्ती काय, दृश्य दिसते, मग अजून पाहिजे दृश्य, असंच पाहिजे दृश्य, तसंच दिसायला हवं, असं नको दिसायला, तसं नको दिसायला. हे झालं इंद्रिय आणि इंद्रियाचा अर्थ, जे संयोग, कॉन्टॅक्ट, इन अदर वर्ड्स कॉन्टॅक्ट, स्टिम्युलस. यदा न इंद्रिय अर्थेषु, या श्लोकात म्हटलंय, जेव्हा यात आसक्ती नाही होत, इथेच वृत्ती नाही जात, याच्यात अडकून नाही बसत की आता मला डोळ्यांनी आता काय पाहू, आता कोणता शो पाहू, आता कोणाच्या, जेव्हा मनात हे नाही होत की आता हे ऐकून झालं आता काय ऐकू, कानाचं, कारण या इंद्रियाचा अर्थ काय, कर्णेंद्रियाचं ऐकणं, ग्रहण करणं. तर आता त्याचं कॉन्टॅक्ट झाला तर चांगलं वाटलं, असंच भजन, याच देवाचं, ना ते याच सिनेमाचे, ना ते याच संगीतकाराचे, याच गीतकाराचे, ना ते हीच सिरियल त्यांच्या, आता पुढचं काय ऐकू, पुढचं काय ऐकू, पुढचं काय. यदा न इंद्रिय अर्थेषु, ते जीवेने खाल्लं आता असं आवडते, मग हे लोणचं संपलं, मग हा तक्कू, मग हे, न इंद्रिय अर्थेषु. परफ्यूम, हे परफ्यूम आवडते, असे फुलं, असं जे काय, कुठेच आग्रह नसणं, सगळंच सुंदर आहे ईश्वराची सृष्टी. जेव्हा अशी नजर जर हवी असेल तर, ती दृष्टी जर मिळवायची असेल तर, फुल प्रूफ जर व्हायचं असेल, फुल नसेल राहायचं, पण फुल प्रूफ होऊन सगळीकडे फुलच फुलं दृष्टी प्राप्त करायची असेल तर पहिले इथून हे ब्रेक मारावं लागेल. मला इकडे नाही जायचं, मला तिकडे जायचं आहे, मग थांबव ना, गाडी थांबव ना, स्लो डाऊन कर, ब्रेक मार, संयम कर, मगच वळता येईल ना. इकडे नाही जाता इकडे जायचं, बिंदास तिकडे 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 चालला तर मग कसं होणार, तिकडे चालला जाणार. तर यदा न इंद्रिय अर्थेषु, इंद्रियांना स्टिम्युलस मध्ये त्यांच्या विषयांमध्ये खूप रत न करणं, पण नुसतंच तिने न कर्मसु अनुषज्यते, अनुषज्य जे म्हणजे खूपच आसक्त, खूपच चिकटपणा, की नाही नाही असं नाही केलं, नाही तसं नाही केलं, अरे ते तसं सोड सोड तू, थोडं पुन्हा उलट करून सगळे पुन्हा असं नाही असं करायचं, ते अनुषज्यते, खूप जास्ती आसक्ती, असंच करायला होतं, तसंच करायला होतं, याच्यात हेच टाकायला होतं, त्याच्यात तेच टाकायला होतं, हेच घालायला होतं, तेच घालायला होतं, हे जे अनुषज्यते, न कर्म अनुषज्यते. बापा, सगळ्या बापांच्या बापांचा बापांचा बाप म्हणतोय, महाबापांच्या महाबाप म्हणतोय. यदा न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते, सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. असा कोणी व्यक्ती जर जीवनात असेल तर त्याच्या जीवनात आज झाकून पाहावं की कशी मस्त मजा सुरू आहे, पूर्ण फर्स्ट क्लास घोड्यावर बसून सैर करून आले, शिटी वाजवत, महात्मा दिसत नाहीये. तसं जर हवं असेल, फर्स्ट क्लास मस्त शिट्या फुकत आरामात जीवन जगायचं असेल, सगळ्या परिस्थितीमध्ये, कुठल्याही देशात, कुठल्याही काळात, कुठल्याही व्यक्तीसोबत, कुठल्याही परिस्थितीसोबत, कुठली वस्तू स्थित प्राप्त असो नसो, योग रूपी घोड्यावर जर आरूढ व्हायचं असेल तर हे दोन करावं लागेल. श्रीकृष्णाने म्हटलं, न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते, चिपकून न जाणं. अनुषज्य म्हणजे चिकाटी, खूप चिपकून जाणं, तेच ते अगदीच बोर करून टाकणं. अनुषज्यते, कुठल्या तरी कामाला धरून की असं तसं घुटमत त्याच्यात रेंगाळत जाणं, किंवा कुठल्या तरी इंद्रियांच्या काहीतरी अनुभवासाठी, किंवा हे पाहायचं ते पाहायच्यासाठी. यदा न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते
सर्व संकल्प सन्यासी, फेंकून दिलं, उखळून फेकून दिलं, कुछ नहीं, हम है अपने आप हर परिस्थिति के पास, चाह गई चिंता मिटी मनवा बेपरवाह, जिनको कछु न चाहिए वो शाहन के शाह। थोडी ऍक्टिंग आता ड्रामाबाजी सुरू झाली असं दिसतंय गीतायोगमध्ये. पहिले तर सरळ सोट सीधे सीधे होतं, नुसतं केस वाढवले, फर्स्ट क्लास शर्ट घातला, ऍक्टिंग गाणे बिघडून राहिला, बिघडण्याचा मार्ग आला, बिघडणं असेल किंवा अजून मजा अजून आनंद, मस्त फर्स्ट क्लास कसं 2 पैकी 1 काहीतरी बघू काय. तर बस इथे आज थांबो. जिस काल में न तो इंद्रियों के भोगों में और न कर्मों में ही आसक्त होता है, उस काल में सर्व संकल्पों का त्यागी व्यक्ति योगारूढ़ कहा जाता है. तर हे 2 श्लोक आपण 2-3 श्लोक थोडे संस्कृत मध्ये म्हणू. पहिला श्लोक मागच्या वेळेस म्हटला होता, आता दुसरा, तिसरा, चौथा हे 3 श्लोक संस्कृत मध्ये म्हणून मग थोडा वेळ ध्यान आणि भगवत चर्चा. तर मी दुसरा श्लोक थोडा म्हणतो, तुम्ही थोडा म्हणा. यम संन्यासम इति, यम संन्यासमिति प्राहुः योगम प्राहुर्योगम तम विद्धि पांडव. यम संन्यासमिति प्राहुः योगम तम विद्धि पांडव, न हि असन्न्यस्त, न हि असन्न्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. योगी कसा होणार? आपली इच्छा नाही सोडण्याची तयारी, आता आपलं हट्ट, आपलं जर घेऊन बसलाय, आग्रह जर आहे, तर योगी कसा होणार? नहीं असन्न्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन. पुढचा श्लोक. आरुरुक्षुर मुनिः योगम, आरुरुक्षुर मुनेर्योगम कर्म कारणम उच्यते, कर्म कारणमुच्यते योग आरूढ़ अस्य तस्य एव योगारूढ़स्य तस्यैव शमः कारणम उच्यते, शमः कारणमुच्यते. हा श्लोक पुन्हा म्हणून थोडं. आरुरुक्षोर मुनेर्योगम कर्म कारणमुच्यते योगारूढ़स्य तस्यैव शमः कारणमुच्यते. आणि आजचा शेवटचा श्लोक. यदा हि न इंद्रिय अर्थ एषु. त्या ब्राह्मण सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळेला म्हणतात ना, हा आता म्हणा, हातात पाणी घ्या, मम आत्मना विशिष्टायाम, ना स्वतःचं नाव म्हणा, नाही माझं नाव नाही, रमेश नाही, जितेंद्र म्हणा. सकल सपरिवार सकल सिद्धि प्राप्त्यर्थे श्री सत्यनारायण भगवान प्रत्यर्थे यथा उपचारेण यथा मिलित द्रव्येन यथा शक्तीन, जेवढा शक्य आहे तसं जे काय माझ्या जो उपलब्ध आहे ते घेऊन, जे काही मी आणू शकलो असतो ते सगळं आणून, असं संस्कृतमध्ये अर्थात मी आता ही पूजा करतो. तसं थोडं थोडं पटपट, आणि ते खूप फास्ट म्हणत जातात, त्याच्यामुळे कठीण होते त्यांच्यासोबत कॅचअप करणं, की थोडं स्लो डाऊन ठेवावं. तसं मला एकदम आठवण आली की मला स्लो डाऊन व्हावं लागेल. यदा हि न इंद्रिय अर्थेषु, यदा न इंद्रियार्थेषु न कर्म सु अनुषज्यते, न कर्मस्वनुषज्यते सर्व
संकल्प, संकल्पामध्ये संधी आहे समकल्प, सर्व समकल्प, कल्पना नसते. संकल्पात काय असते? कल्पना केलेली असते. इमॅजिन असं तसं तसं पुढचे मुंगेरी लाल, शेख चिल्ली यांच्या जातीतले असतं. आपण खूप जेव्हा संकल्प करतो तेव्हा सम म्हणजे खूप त्यात रथ आहे. आणि कल्पनांमध्ये सर्व संकल्प संन्यासी, सत्न्यासी, समन्यासी, योग आरूढ़ तद उच्यते, योगारूढ़ तदोच्यते. तद म्हणजे त्याला म्हणतात, उच्यते. आरूढ म्हणजे चढून बसलेला वर कशाच्या? योग. योग रूपी घोड्यावर आता मस्त बसणार, योग नेणार सगळीकडे. तर मग म्हणजे चांगल्या ठिकाणी. तर हा श्लोक पुन्हा एकदा म्हणून मग ध्यान. यदा हि न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. जय श्री कृष्ण. ध्यानाला सुरुवात करू.